इतरांना प्रार्थना करायला शिकण्यास मदत करणे. आपल्या प्रार्थना इतरांना देवाचा अधिक सखोल अनुभव घेण्यासाठी मार्ग मोकळा करतात. लूक अध्याय 11 वचन 1 ते 4. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभुजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे, आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. प्रभूची प्रार्थना ऐकल्यानंतर शिष्यांच्या लक्षात आले की पित्याशी संवाद साधण्याविषयी त्यांना अजून बरेच काही शिकायचं आहे. म्हणून त्यांनी प्रभू येशूला त्यांना शिकवण्याची विनंती केली. प्रभूंना आपला आदर्श मानून आपण आपल्या प्रियजनांना एक चिरस्थायी प्रार्थना जीवन विकसित करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करू शकतो. स्पष्टीकरणापेक्षा उदाहरण अधिक प्रभावी ठरू शकत असल्यामुळं जेव्हा आपण देवाशी जिव्हाळाने बोलतो तेव्हा इतरांनी आपल्याला पाहणे आणि ऐकणे फायदेशीर ठरते. जेव्हा आपण आपल्या चिंता परमेश्वरासमोर मांडतो तेव्हा तो प्रार्थनांना कसे उत्तर देतो हे आपले कुटुंब आणि मित्र पाहतील. त्यांना हे देखील कळेल की तो आपला पालनकर्ता, रक्षक आणि मार्गदर्शक आहे. देव आपल्या विनंत्यांना कसा प्रतिसाद देतो हे शिकल्याने लोकांना त्यांच्या चिंता देखील त्यांच्यासमोर मांडण्यात प्रोत्साहन मिळू शकते. जसं फिलिपिकरास पत्राचा 4 अध्याय वचन 6 आणि 7 म्हणते, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखी. सहविश्वासानो, हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की प्रार्थना म्हणजे केवळ मागण्यांची यादी नाही, उलट प्रभूशी नाते निर्माण करणारा एक संवाद आहे. जेव्हा इतर जण आपल्याला देवाची स्तुती आणि गौरव करताना ऐकतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की प्रार्थना ही स्वकेंद्रित न राहता देवकेंद्रित असली पाहिजे. आणि जेव्हा इतर जण आपल्याला बायबल वाचताना आणि त्याद्वारे आपल्या मागण्या करताना पाहतील तेव्हा ते देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करायला शिकतील. कधीकधी प्रार्थना करणे आव्हानात्मक वाटू शकते, पण दृढ निश्चयी राहा. हे कधीही विसरू नका की तुम्ही तुमच्या प्रामाणिक प्रार्थनेच्या उदाहरणाद्वारे इतरांवर प्रभाव टाकू शकता. आमेन.